क्रमांक किती? वार्ड क्रमांक 17. बरं, 17 मध्ये आपण कोण? मी इथली नगरसेवक आहे, वार्ड क्रमांक 17 बोरवीरपाडा. तर इथं गट्टू कामासाठी 10,09,95,000चा निधी आलेला होता. बरं, मग तुमची समस्या काय आहे? इस्टिमेट प्रमाणे काम झालेलं नाही. इस्टिमेट प्रमाणे त्यांनी काम द्यावा. म्हणजे इस्टिमेट कसं पाहिजे होतं तुमचा? सोलिंग पिचिंग जे त्याच्यामध्ये जशा पद्धतीने दिलेली त्याच्या पद्धतीने काम झालेलं नाही. काही सर्व आहे का? सर्व आहे त्या गोष्टीमध्ये आणि इथं प्रत्यक्षात नाहीये. हे प्रत्यक्ष बघितलं जे आपण बघतो त्यांनी जसं वगैरे काढलं तर केलेली किंवा खत वगैरे वापरलं असं त्यांचं म्हणणं आहे. तर खत वगैरे आहे पण आतमध्ये PCC केलेलं ते 2-4 गट ओपन केले त्याच्यामध्ये काय असं आपल्याला निदर्शनास आलं नाही. त्यांचं म्हणणं काय आहे? म्हणणं हेच आहे का इस्टिमेटमध्ये खोदकाम करून जागेची व्यवस्थित लेवल करून आणि मग ते काम करण्याचं होतं. ते जागेची लेवल न केल्यामुळं ते गट्टू त्या रस्त्यापासून वरती झाले आणि ते त्याला साईड जे त्याला व्यवस्थित सिमेंटचं जे करायला पाहिजे होतं तर ते साईडला सिमेंट व्यवस्थित लावलं नाही आणि ते गट्टू सगळे निघायला लागले. अक्षरशः फक्त पावसाळ्याचे 4 महिने आणि 2 महिने म्हणजे 6 महिन्यामध्ये गट्टूचं काम पूर्ण खराब झालेलं आहे. त्यानंतर त्यांना कामाचा कालावधी कधीपासून आहे, कशा पद्धतीचं काम आहे, कुठल्या निधीतून आलेलं आहे, कुठल्या प्रकारचं आहे, त्या पाटी लावायला लावलेली होती ती पाटी पण पुढं दिसत नाही. तुम्ही पूर्ण जेवढं आहे पूर्ण वार्डात तुम्ही शोधून पण सापडणार नाही. म्हणतात ना ते विहिरीचा निधी आला आणि विहीर गायब झाली तशा पद्धतीने रस्ताचा झाला पण त्याचं कुठं काही कसं आहे कशा पद्धतीचं आहे हे कुठंच काही त्याचं नाम शेष नाही. बरं, तुम्ही ही तक्रार कोणाकडे केली होती? शिवसाहेबांकडे केलेली आहे. काही प्रतिउत्तर? काहीच नाही. क्वालिटी कंट्रोलवाले बोलवाल असं 7 तारखेला मी लेटर दिलेलं होतं. त्यानंतर बोलवाल असं सांगितलं. काही पैसे त्यांना गुणवत्ता याच्यासाठी जे त्यांना यावं लागतं त्यासाठी त्यांनी भरलेले पण अद्याप आता 1 तारीख आहे 1 डिसेंबर अद्याप काही कोणी आले नाही. आता 8 ते 10 दिवस मी बघणार आणि मी पण उपोषणाला बसणार. इंजिनियर साहेब आलेले आहेत आणि त्यांनी तुम्हाला आश्वासन किंवा काहीतरी सांगितलं असेल ना का? त्यांचं म्हणणं आता असं झालं का तुम्ही म्हणाल तसं मी आता करून देतो. मग या अधिकाने झालं ते. स्थानिक ग्रामस्थांची काही याच्यामध्ये परिवर्तन किंवा मागणी आहे का? स्थानिक रहिवाशांचं तेच म्हणणं आहे की हे सिमेंटचा रस्ता करून द्या आणि माझं म्हणणं असं आहे का ह्या कामाचा निधी पण ठेकेदाराला दिला गेलेला आहे. जर काम आता ते म्हणता आम्ही तुम्ही म्हणता त्या पद्धतीने देऊ. मोजमाप पण झालेलं नाही. काम किती स्क्वेअर फूटचं होतं, किती मीटरचं होतं, किती याचं होतं याचं काहीच मोजदाद झालेलं नाही आणि कामाचं पूर्ण त्यांना पैसे अदा केले गेलेले. तर टोटल जे गट्टू आहे ते साधारण किती मीटरमध्ये असं बसवलेलं? तेच आता इंजिनियर साहेबांना आपण विचारू की सगळं काम किती मीटरमध्ये होतं ते मोजूनही घेऊ आणि त्यांच्याकडनंच आपण माहिती काढून घेऊ का काम सदर किती होतं आणि आता झालेलं किती. तर जर समजा याच्यावर पुन्हा काही दखल घेतली नाही तर तुमची भूमिका काय असेल? उपोषण. माझ्या जनतेसाठी मी उपोषणाला बसणार. जनतेसाठी आता आपण थोडक्यात बाबांचं म्हणणं आहे. तो बाबा जे काही हे गट्टू बसवले याच्या संदर्भात तुमचं म्हणणं काय आहे? हे पुन्हा व्हायला पाहिजे नवीन सिमेंट काम किंवा तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा बरं. आमचं काय म्हणणं नाही, फक्त गटू काढून घ्यायचं हां आणि जे तिथून सिमेंटचा रस्ता म्हणजे आम्हाला तिथपर्यंत पुरा द्या. बाबा हे काम जेव्हा चाललं होतं तेव्हा खणलं होतं का? ते म्हणता खणलं. आता पाहिलं ना, आता इथं दाखवलं ना तिथं खणलं होतं का? पुढं त्या इस्टिमेटमध्ये बाबा आपल्याला तुम्ही इथं काम चालू होते तेव्हा होते होतो ना. बरं. मग हे काम झालं तेव्हा काय काय टाकलं याच्यावरती? काहीच नाही, फक्त एवढीच खर्च टाकेली कस टाकली? हा मुरुम बस. सिमेंटच्या गुण किती वापर? आता त्या गोणी आपल्याला नाही सांगता येणार. बरं, याच्यामध्ये दगड वगैरे वापरला नाही का? PCC आपण म्हणतो नाही PCC दगड केलेलंच नाही. नाही. बरं, तुमचं काय नाव? रघुनाथ जाधव. तुम्ही राहायला कुठं? इथंच राहता? हे घर तुमचं आहे? बरं, हा रस्ता झाला या रस्त्यामध्ये जी PCC पाहिजे किंवा त्याच्यावरती कच वगैरे टाकून हे सर्व पाहिजे तर असं काम झालं का? तुम्ही प्रत्यक्ष नाही. तुमचं काय ऑब्जेक्शन म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे? का काम व्यवस्थित व्हायला पाहिजे? झालंच नाही. आता ते कामच नाही पुरं होईल. कच टाकलं चांगलं आणि म्हणजे नुसतं गट्टू कच्चीवर जर बस तुम्ही एवढंच. त्यावेळेस तुमच्या नगरसेविका शीतलताईंकडे कंप्लेंट का नाही केली? आता तिकडून ऑर्डर जर आल्यावर आपण कसं काय, आपल्याला काय माहिती एवढं. बरं, ह्या कामामध्ये बदल तुम्हाला पाहिजे का? मग आता बदल पाहिजेलच ना. बरं, कसं काम व्हायला पाहिजे? सांगा दादा, सिमेंटमध्ये
तिथून पूर्ण तिकडनं जर सिमेंटचा झाला त्या तर त्या तिथून इकडनं पण झालं. तुमची मागणी आहे हे काढून आणि सिमेंटचा रस्ता हा पाहिजे. हे गट्ट काढून घ्यायचं. ग्रामस्थांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या तुम्ही प्रत्यक्ष ऐकल्या आणि तुमची भूमिका आता काय असेल? माझं म्हणणं तेच आहे. आता तुम्ही इथं कॅमेरा थोडासा घ्या. जर हे काम खोदून जर केलं असतं ना, ह्या साईडने बघा, साईडने एवढं उंच झालं नसतं आणि हे गट्टू अशा पद्धतीने निघाले नसते. हे जर जमीन लेवलला जर असतं ना, पावसाळ्यामध्ये त्यांचे घर झाले खाली ना, हा गट्टूचं काम झालं वरती, त्यांच्या घरामध्ये पूर्ण पाणी जाते. ते काम प्रॉपर झालं असतं तर हे हाल झाले नसते ना. 100%. $9,95,000 आता मागणी केली त्यावेळेस मला एस्टिमेट मिळालं.